आपण जर विचार केला तर या स्पर्धेमधील या टुर्नामेंट मधील पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतो. चांगला खेळ निश्चित आपल्याला पाहायला मिळाला या खेळाडूच्या माध्यमातून. इथून मात्र तोच फलंदाज ऑन स्ट्राईक वरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. खैरवाडी संघाचा सिक्सर किंग म्हणून सातत्याने त्याच्याकडे ओळखलं जातं. इथून आपण पाहतो पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती राज झालाय. एक चांगला गोलंदाज आहे. इथून पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू इथून फेकण्याकरिता सज्ज गोलंदाज राज. पहिल्या डावाला सुरुवात इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. राज तयार या इथून सुरुवात झाल्या. हो कोला टाकले बाल पंचांकडे लावला अपील. लेग बिफोर विकेट एलबीडब्ल्यू ची शिकार. एक मोठा मासा इथून बसला गेलाय. निश्चित आपण पाहतोय फलंदाज सोईल बाद अशोक खैर बॅक टू द पॅव्हिलियन. एलबीडब्ल्यू चा रिव्ह्यू नसणार आहे. मिडल स्टंपला सापडले गेले फलंदाज अशोक खैर. अंकल मॅच मध्ये निश्चित आपण विचार केला तर 67 धावेची उक्तार पारी खेळ होता आणि इथून मात्र 0 धावसंख्येवरती परतावा लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रामदास सुगडा इथून चांगला खेळ करावा लागेल. काय बिघडेल काय होईल देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार या. हो चांगला चेंडू रिलीज केला. निश्चित आपण पाहतो गुडलेस स्पॉट वरती चेंडू ऑप्टी बार. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 8 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी P1चं षटक घ्या. पाबर पेचे षटक घ्या आणि पाबर पेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी इथून राहिली जात्या. गोलंदाज राजच्या माध्यमातून गोलंदाज तयार या. ओ पॅड वरती चेंडू रिलीज झाला. इथून आपण पाहतो लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. लेग बायची एक धाव. निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत टीम जय बागेश्वर खैरवाडी संघ. पुलवलेंचा बॉल आता मिडल स्टंपला सापडले जातात. एलबीडब्ल्यू ची शिकार. लेग बिफोर विकेट. धक्का क्रमांक 2 टीम जय बागेश्वर खैरवाडी संघाला. फलंदाज होईल बाद. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी राजच्या माध्यमातून आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी इथून परतावा लागला काशीनाथ या फलंदाजाला देखील. क्या बात या. जबरदस्त गोलंदाजी केली राजनं. खर तर आपण पाहतो 4 चेंडू डॉट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाजाला बाद केलं. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल निश्चित आपल्याला पाहायला मिळाली. इथून मात्र चांगली गोलंदाजी 4 बॉल मध्ये केली गेल्या. गोलंदाज राजनं क्या बात या. जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सज्ज इथून राज. नवीन फलंदाज दाखल झालाय सीताराम. उलटाच बॉल त्यावरती आघात केला. एक्स्ट्रा कव्हर्स काल्या. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं. येतोय चौकार. चौकारच्या मदतीने संघाची धाव संख्या 5 या अंकावरती. सीतारामने आपल्या डाबाची सुरुवात केली. इथून चौकार आणा. चांगली सुरुवात इथून आपण पाहतो सीतारामच्या माध्यमातून राहिले जात्या. संघाची टोटल धाव संख्या 5 या अंकावरती. 5 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असणार टीम जय वागेश्वर खैरवाडी संघ. गोलंदाज तयार या. ओ क्या बात या. जबरदस्त चेंडू इथून मात्र त्रिप्पळाचीत केल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. जशाच तसं प्रत्युत्तर इथून दिलं जात आहे गोलंदाज राजच्या माध्यमातून. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 टीम खैरवाडी संघाला. फलंदाज होईल बाद.
शेकोटी कोणी पेटवले दूर आला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पाच धाबा धावपलकेवरती पहिले षटक संपलं जातं. राजने जबरदस्त गोलंदाजी केली, 5 धाबा खर्च केले आणि 3 फलंदाजाला बाद केला. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतो. गोलंदाज अनिल संघाचा संगणक आहे, कॅप्टन या आणि तिथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील बाजी संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज रामदास उघडेला आपण पाहतो. डेंजर गोलंदाज तयार, इथून निश्चित आपण पाहतो आणि दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. फटका चांगला आणि बॅटने खेळल्या लॉंगॉनला छत्रशंक, खराब फिल्डिंग, बॉल चालला गोळीच्या वेगानं, येतोय चौकार. खराब फिल्डिंग निश्चित आपल्याला पाहायला मिळते. 4 धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या 9 या अंकावरती, 9 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असं टीम जे वागेश्वर खैरवाडी संघ. पहिल्याच बॉलवरती अनिलचं स्वागत केलं जाते चौकारनं. क्या बात आहे, जबरदस्त फटका निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार आहे, उलटाच बॉल, त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालं असतं, काम बनून गेलं असतं. पंच कशासाठी, वाईट साठी का? आईट पॅटर्न साठी इथून चेक केला जाईल निश्चित आपण पाहतो. स्क्रीनवरती चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू. चला तिसरे पंच याचे पा. इथून निश्चित चेक केला जाईल WTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत ही वाहिनी निश्चित पोहोचवली जाते. पेर डिलिव्हरी चांगला चेंडू रिलीज केला. डॉट बॉल, चांगली सुरू गोलंदाजी इथून राहिले जाते. चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज आणि जरूर चौकार आला आणि त्यानंतर चांगलं कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले जाते. गोलंदाज तयार आहे. हो, चांगला चेंडू इथून आपण पाहतो. पंचांना लाईन चेक केल्या जात्या. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीने संघाची धावत संख्या 10 या अंकावरती. 10 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम जे वागेश्वर खैरवाडी संघ निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार, इथून निश्चित आपण पाहतो. ओ फटका चांगला, एलिव्हेशन कमी. नवमा स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला आणि इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आले, एक सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या आपण पाहायला घ्या तर 11 या अंकावरती. 11 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असा टीम जे वागेश्वर खैरवाडी संघ निश्चित आपण पाहतो. चांगला खेळ इथून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. बबन आणि स्ट्राईक वरती निश्चित आपण पाहतो. डावकऱ्याचा फलंदाज द्या, बऱ्याचशा वर्षाचा अनुभवी असला खेळाडू निश्चित आपण पाहतो. बबनला कशा रीतीने खेळ केला जाईल देखील खैरवाडी संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आणि आपण पाहतो चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये राहिली जात्या. गोलंदाजाच्या माध्यमातून जर पहिल्याच बॉलवरती चौकार आला त्या संघ चांगलं कमबॅक. ओ फटका चांगला, ड्राईव्ह केला जातो मैदानाच्या आतमध्ये. एकदा वेगाने पूर्ण दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जाईल का? एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आले, एका सिंगलच्या पद्धतीने संघाची टोटल धाव संख्या 12 या अंकावरती. 12 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीमचे वागेश्वर खैरवाडी संघ. गोलंदाज नाही इथून निश्चित आपण पाहतो. अनिलला 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये किती परफेक्ट टार्गेट दिला जाईल
हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहिले गेल्या. हा प्रकार बॉल त्याला उक केला. बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडं येतोय चौकार. चौकारच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 16 अंकावरती. 16 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असा टीम जे वागेश्वर खैरवाडी संघ निश्चित आपण पाहतो चांगले बॅटिंग रामदास सुगडेला आपण पाहतोय संघाचा प्रमुख खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून चांगले बॅटिंग त्यापर्यंत आपल्याला पाहतो त्याच्या बॅटमधून 2 चौका जरूर पाहिलेत. तर कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. पुन्हा शकता त्या श्रीधर मध्ये खेळायचा होता इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसरला जातो. षटक क्रमांक 2 इथून संपलं जाते. 2 षटकामध्ये बॅटिंग करत टीम जे वागेश्वर खैरवाडी संघ जाऊन पोहोचला 16 अंकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला इथून स्पीडअप घ्या टीम वाजे. स्पीडअप फास्ट खेळा इथून टीम वाजे करून. शेवटचे षटक गोलंदाजी मार्क वरती निखिल आलाय मागील मॅचचा हिरो. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल एक देखील वाजे संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे षटक या षटकावरती हणामारी करावी लागेल टीम जे वागेश्वर खैरवाडी संघाला. चांगला खेळ करावा लागेल. एखादे 2 मोठे बटके मारणे नितांत गरज आहे. टीम विचार केला तर खैरवाडी संघाला कित्येक तकवेपर्यंत टार्गेट दिला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहिले गेले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार इथून त्याच्या षटकाला देखील सुरुवात आहे. गोलंदाजी मार्ग वरती निखिलला प्राचारित करण्यात आल्या. चला इथून स्पीडअप घ्या फास्ट घ्या. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. ओ बटका चांगला हलक्यातून पेस केला. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण थोडीशी करा फिल्डिंग. बॉल चालला गोळीच्या बेगाना येतोय खंड 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 खंडी चौकार. चला स्पीडअप घ्यायची बा टीम वाज्या फास्ट खेळा करा फिल्डिंग. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम वाजे संघाच्या माध्यमातून वारंवार चुक्या निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या 20 या अंकावरती 20 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो वारंवार चुक्या निश्चित आपण पाहतो टीम वाजे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होत्या. गोलंदाजाला क्षेत्ररक्षक साथ देत नाही मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार इथून आपण पाहतो निखिलला देखील पहिल्याच बॉलवरती चौकार अनिल वरती देखील पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. इथून मात्र तशी सुरुवात राहिली जात्या. ओ पटका चांगला त्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये काढले डायरेक्ट हिट काम बनून जाईल पंचांचा फिंगर अप ओ इटिया. इथून मात्र गोलंदाज होईल बाद बबन. दोन बॉलचा खेळ संपला 4 बॉलचा खेळ बाकी संघाची धावा संख्या आपण पाहतो 21 21 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आणि आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना जे वागेश्वर खैरवाडी संघ निश्चित आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज समाधान चौधरी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक चांगला खेळाडू आहे इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल या खेळाडूला. 1-2 मोठे बटके मारणे नितांत गरज आहे. टीम म्हणजे वागेश्वर खैरवाडी संघाला संघाची धाव संख्या 21 धावपलकेवरती निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून राहिली जाते. पहिल्याच बॉलवरती जरूर चौकार आला मिस फिल्डिंगच्या मुळे त्यानंतर चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज निखिलला आपण पाहतो मागील सामन्याचा हिरो
त्यांना आपण पाहतो इतर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल त्या खेळाडूला. गोलंदाज नाही रे, पुढील बॉल फेकण्यासाठी सज्ज. ओ पटका चांगला हलक्या हाताने टच केला जातो. एकदा वेगानं करा फिल्डिंग. सिंगल धाव होती तिथे मात्र या 2 धाबा सहज पूर्ण. 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 23 या अंकावर द्या. 23 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम म्हणजे वागेश्वर खैरवाडी संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार आहे. बॅटची डॉपेज चुक्या करण्यातून मात्र टिपला जात होईल. संपुष्टात होता गोलंदाज समाधान चौधरीचा खेळ. धक्का क्रमांक 5वा टीम म्हणजे वागेश्वर खैरवाडी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज सुरेश. 4 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ बाकी. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहिलंय. शेवटचे 2 चेंडू पहिल्या आपमधील निश्चित आपण पाहतो गोलंदाज आपण पाहतो निखिलनं चांगला कमबॅक केला. जरूर पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतो. हलक्यातून पेस केला आपण पाहतो. गप मध्ये स्ट्रोक्या बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. चार धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या 27 या अंकावरती. आज पटक्याची गरज होती टीम खैरवाडी संघाला. इतर मात्र धावा संख्या 27 आपण पाहता. टार्गेट चेंडू बॉल किती धाब्यापर्यंत टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिलं. शेवटचा बॉल पटका चांगला आहे. स्वतःच्या पॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला जाता. इथून धावचीच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत होता मात्र फलंदाज होईल बाद. पहिल्या आपचा खेळ संपला गेला. पहिल्या आपमध्ये बॅटिंग करत टीम जे वागेश्वर संघाची धाबा संख्या आपण पाहायला घ्या तर 28 या अंकावरती येणारे बॉल 18 बनवायचे 29 धाबा टीम वाजिया या संघाला. आघाडीचे 2 फलंदाज पाठवा लवकर मैदानामध्ये. सलामीचे 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. जास्त वेळ विलंब लावू नका आणि सामना पण लवकरात लवकर सुरू करायचा अशी विनंती तुम्हाला आम्ही करतो. माझ्याकडे घेऊन चलेन जरूर आपल्याला सामना पाहायला मिळेल. 2 ताकदवर संघामध्ये लढाई आणि दोन्ही ताकदवर संघ आपण इथे मैदानाच्या मध्ये लढाई लढताना पाहतो. इथून जिंकणारा संघ स्टेशन ठाकूरवाडी संघासोबत 2 हात करेल
नेक्स्ट मॅच मध्ये आणि मग तिथून जिंकणारा संघ किमान एका ट्रॉफीचा मानकरी असणार आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट मधील सर्वाधिक पहिली ग्रामीणची स्पर्धा आपण पाहिली नाईटची तर कुठली असेल तर या स्पर्धेचं आवर्जून नाव घेतलं जातं आणि त्या स्पर्धेचं आपण जरूर आयोजन पाहतो. यस, काय हवंय? कराटा बॅट्समन ना? हा चला भावांनो, काय फलंदाज चला लवकर मैदानामध्ये. अनिल आपली जोडी घेऊन जा मैदानामध्ये, वेल विलंब राहू नका. पहिले आपला बॅटिंग करताना आपण पाहिलं की जरूर 28 धावा बनवल्या आणि 29 धावांचा आव्हान आपण पाहतो सेकंड आपला ठेवण्यात आलेला. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे, यानंतर कॉल दिला जाणार नाहीये. प्लीज सर्वांचं स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. शेवटच्या टप्प्यामध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण इथे आलेलो आहोत. दरम्यान सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. डाव सुरू होत असताना माझ्याकडे आपण जाऊ. चला जलद गतीने खेळायचंय, स्पीड अप करा अशी विनंती आहे. जलद गतीने खेळायचंय. गेम ऑन. 3, 2, 1, लेट्स बिगिन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलला आक्रमण करायचा प्रयत्न आपण पाहिला तिकडे खेळाडूवरती, बट बॉलला जाऊ दिलं. थोडेसे इंजुर्ड आहेत खेळाडू, बट तरी देखील मैदानामध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावा काढायच्यात, त्याच्यामध्ये 29 10ची सरासरी आहे. दोन्ही ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतात आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना. स्टेशन ठाकूरवाडी बदलापूर मधून नाही ना, कर्जत मधून यस. आणि हो इथे पहा मिस टायमिंग स्ट्रोक. हो झील ड्रॉप झाली आहे. कॉल होता सेकंडचा, बट थांबले. एकच धाव इथे पाहायला मिळते. सिंगल येते, सिंगलला धावसंख्या पुढे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. स्पीडअप करा चला. जास्त वेळ घेऊ नका अशी विनंती आहे बा. स्पीडअप करा. मधोमध्ये विचार विनिमय करण्यासाठी तुम्ही खूप वेळ घेताय. पण डगआउट मधून आवाज नको आणि प्रेक्षक वर्ग आपण देखील मॅचकडे आपण जातोय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे. आपण पाहू शकतो एक रन आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याने धावसंख्या देखील पुढे जाते. संघ देखील चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहतोय. इथे सिंगल डबल न प्रवास सुरू आहे. गोविंद गोलंदाजी मार्फत 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च करत गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी त्यांची आपण एन्जॉय केलेली आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळाडू सज्ज असेल. ऑन द विकेट उडवायचा प्रयत्न होता, लाऊड शाउट. पंच पिलीला फेटाळतायत. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जी आहे आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला एकूण धावसंख्या 2. डॉट बॉल बार बार येत आहेत, लगातार येत आहेत. खरवाड आणि वाजे दोघांमध्ये मॅच आहे. हाही बॉल यॉर्कर लेनचा वापर केला जातोय. क्या बात आहे गोलंदाजी पा गोविंदची, अप्रतिम गोलंदाजी. स्पेशली पॉवर प्ले स्पेशालिस्ट आणि वेगवान गोलंदाज आपण पाहतो. चान्स तिकडे स्ट्राइक एंडला पोहोचलेत खेळाडू. एक सिंगल घेतल्या,
सिंगलनं धावसंख्या देखील आपण पाहतो पुढे आता संघाच्या खात्यामध्ये बदल संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजेच एक धावसंख्या जी आहे ती 3 वरती. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेला फक्त 3 आल्यात. 26 धावा अजूनही बनवायच्या 12 बॉलमध्ये. 13ची सरासरी आता येऊन ठेपलेली आहे ती म्हणजेच टीम वाजे समोर अनिल आहेत आणि अनिल वरती सगळी जबाबदारी निखिल नॉन स्ट्राईक केला. निखिलनं आतापर्यंत 2 धावा दिल्यात. अनिलनं 1 धाव घेत आपण पाहिलं की जरूर स्ट्राईक रोटेट केली होती. बट निखिल आज थोडे इंज्युर्ड पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडे सगळे आवर्जून पाहतात की मोठे फटके त्यांच्याकडून येतील. अजूनही 13च्या सरासरीनं धावा बनवायच्या त्यामुळे महागडी धावसंख्या नाहीये हे मात्र निश्चित आहे. परंतु प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणारा डॉट बॉल आहे. सो या बॉलवरती आपण पाहतो आक्रमण करण्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे उरले नाहीयेत आणि तेच प्रयत्न त्यांच्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळत आहेत. We to go. Over number 2, first ball. लो फुल टॉस बॉल आहे ऑन साईडला खेळलेत. 1 रन आपल्याला पाहायला मिळाले सहज प्राप्त आहे. सेकंड साठी येण्याचा कॉल होता बट समोरून अनिलनं नकार दिला आणि 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल येते. सिंगलनं धावसंख्या पुढे टीमच्या टोटलला आपण पाहतोय एकूण धावसंख्या रेखाटलेली आहे ती म्हणजेच 4 धावा. येणारे आता 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉलला 25 धावांची आवश्यकता आहे. खैरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये वाजा हे 2 संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि लढाई देखील आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तयार, गोलंदाज देखील तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळाडू सज्ज आहेत. विकेट जाऊ दिले बॉलला. व्हाईट बॉलचा पण त्यांचा इशारा आणि 1 रन आपण पाहतो अतिरिक्तच्या माध्यमातून टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती. अजूनही 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी आणि त्यामध्ये जर विचार केला तर जरूर 11 चेंडू त्यांच्याकडे बॅलन्स आहेत या धावा बनवण्यासाठी. इथे पहा इथे फिल्डिंग चांगली लेग स्लिप कडून रन वाचवलेत संघासाठी. 1 रन पाहायला मिळेल जरूर इथे येताना. 1 न धावसंख्या देखील आपण पाहतो पुढे. संघाचा धावसंख्या फलक सरसावत असताना टीमच्या टोटलला आपण पाहतो यावेळेला 6 धावा रेखाटल्या जातात. धावा वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली आहे. फिल्डर उपलब्ध आहेत. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा आपण पाहतो पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेसाठी निघालेत आणि 3 धावा पूर्ण करतायत. क्या बात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावसंख्या पुढे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 आकड्यावरती. 20 धावांची अजून आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चित्र बदललंय मॅच. येणारे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता गरज आहे 20 धावांची. यॉर्कर लेनचा बॉल. सुपर गोलंदाजी ऍज इट इज जशाच तसं प्रत्युत्तर आणि चांगले चेंडू पाहायला मिळतात मॅच मध्ये. पुढचा बॉल फ्रंट फूट लावून खेळलेत. रन घेण्यासाठी पातकडे गेलेत. 1 रन कंप्लीट. सेकंड साठी कॉल आहे नॉन स्ट्राईक एंडला आणि आपण पाहतो अगदी हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे अविनाशनं रिफर केला. बाद आहेत फलंदाज. फलंदाज बाद आहेत. एकूण धावसंख्या आहे ती म्हणजेच
या रन किती आहेत? एकच ना, ओके. एकूण धावसंख्या एक ना आता आपल्याला पाहायला मिळते 10 धावा. 10 रन ऑन बोर्ड. 19 ची गरज अजूनही जिंकण्यासाठी उर्वरित चेंडूमध्ये. रिव्हर्स खेळले आहेत. फिल्डिंग साठी 5 सज्ज आहेत. ओ क्या बाद आहे. काय फिल्डिंग पा, अप्रतिम. रन बिटवीन द विकेट देखील तेवढी छान आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत धावा घेत असताना आपण पाहतो खेळाडूंना ओव्हर समाप्तीचा आपण पहिला पंचांकडून इशारा आला आणि अशा पद्धतीने आपण पाहतो एकूण धावसंख्या जमा केली आतापर्यंत 12. आता इथून उर्वरित आपण पाहतोय चेंडू बाकी आहेत 6 आणि 6 नंतर जर विचार केला समीकरणामध्ये म्हणजे जिथे अजूनही 17 धावांची गरज आहे. नो बॉलचा रिव्ह्यू. विच टाइप नो बॉल? हाईट फॅक्टरचा. तेरा या आकड्यावर अजूनही आपण पाहतो एक चेंडू फेकावा लागेल इथे गोलंदाजाला. फ्रीटची संधी आता उपलब्ध आहे बॅट्समन कडे. सो गेट रेडी फॉर द फ्रीट नाव. आता संधी असेल इथे, लायसन खुलं असेल मॅच मध्ये. चला टाइमपास चालला यार, लवकर स्पीडअप करा, फास्ट खेळा अशी विनंती आहे. फुल टॉसलेचा बॉल आहे. खैर बॉलला थांबवताना पाहायला मिळतात. एक सिंगल येईल तिथे आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय टीमची धावसंख्या जी होती आता 1 न वाढली असताना एकूण धावसंख्या 14 झालेल्या आहेत आणि आता 15 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 6 बॉलचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करा, स्प्लिट व्हा, लगेच फिल्डिंग लगेच लावून घ्या. स्प्लिट व्हा, फिल्डिंग लावून घ्या, आपला गोलंदाज आपण निवडा. स्पीडअप करा, फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. ऍज इट इज तुमचा फिल्डिंग सेटअप लावा प्लीज आणि डाव सुरू करा. गोलंदाज तुमचा सिलेक्टिव्ह आहे तर 6 ला आता 15ची आवश्यकता आहे. 14 झाले धाव फलकावर रनसंख्या टोटल. पंधरा धावांची गरज आहे. 14 रन झालेले आहेत. चला फास्ट चला, फास्ट जलद गतीनं चला. एक प्रेमाचा आणि आपुलकीचा कॉल आहे तुमच्यासाठी. जलद गतीनं चला प्लीज.
मॅच कडे आपण जाऊ. स्ट्रायकला फलंदाज तयार. ओद विकेट. हा बॉल उंच उडालाय. मिड ऑफला झेलची चान्स. रिले कॅच. बॅट्समन आउट. विकेट पडली आहे आणि फलंदाज बाद होतोय. चला स्पीडअप करा. येस, गेट सेट रेडी. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार असेल गोलंदाजीसाठी. येणारी 5 बॉल आणि 5 बॉलला आता 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा. रोमांचक मॅच. प्रेक्षक वर्गाला जसा हवा होता तसा सामना पाहायला मिळतो आपल्याला. फुल टॉस लेनचा बॉल आहे. हवेत उडवलाय. हा बॉल झेलची चान्स होती. झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावा आपण पाहतो पूर्ण कंप्लीट करत असताना. 2 धावसंख्या पुढे टीम जाऊन पोहोचतीये. यावेळेला 2 धावा आपण पाहतो या 16 या आकड्यावरती. येणाऱ्या आता 4 बॉल मध्ये 13ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू 2 षटकार 1 सिंगल. 4 चेंडू 3 चौकार 1 सिंगल. अशा पद्धतीने हा विकल्प आहे तुमच्याकडे मॅचला सॉल्व्ह करण्यासाठी. 4 चेंडू षटकार चौकार 3 धावा. 4 चेंडू षटकार चौकार चौकार आणि 4 चेंडू षटकार चौकार 2 आणि 1 असे विकल्प तुमच्याकडे आहेत. काढता येत असेल. येणारे बॉल बाकी आहेत 4. 4ला गरज आहे 13ची. चांगले फिल्डिंग पहा. लास्ट मोमेंट पासून आपण पाहतो की रन देण्याचा प्रयत्न नाहीये. 1 सिंगल आता प्राप्त होते. 3 बॉलला 12ची आवश्यकता. 3-12चं समीकरण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. उडवायचा प्रयत्न. उंच खेळलेत. हवेत बॉल. सेफ वॅकेंड एरिया तिकडे आपण पाहतोय आणि तिथे बॉल लँड होतोय. रन घेण्याचा प्रयत्न पहा. 3रा धावेसाठी इकडे मात्र पोहोचलेत खेळाडू. ओ 30 मागे फिरले आणि बाद व्हावं लागेल आता एकाला. ही रन असेल. दोन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 रन ऑन बोर्ड. आता येणारे बॉल 2 आणि 2 बॉलला 11ची आवश्यकता आहे. 10 धावांची. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू षटकार आणि चौकार हे समीकरण आहे. ओ उडवला. अफलातून फटका आणि जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 रन आल्यात. षटकार. मॅच रोमांचक. 1 चेंडू आणि आता गरज आहे 4 धावांची. क्या बात आहे. काय फटकेबाजी पा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. या षटकार चित्र बदललं मॅच. मैदानाच्या आतमध्ये गेलेला फलंदाज विनायक आणि विनायकच्या बॅटमधून आपण सिक्सर बघितलेला तोच आता स्ट्राइक एंडला असणार आहे. चला 1 चेंडू 4ची गरज आहे. विनंती आहे की आपण सगळ्यांनी फिल्डिंग सेटअप लावून घ्या. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा अशी विनंती आहे. स्पीडअप करा. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. रोमांचक मॅच. बॉलर तयार. लास्ट बॉल. 1 बॉल आणि 4ची आवश्यकता. वाजे आणि समोर आपण पाहतोय ओ बॅकफुटला जाऊन खेळलेत.
फिल्डर उपलब्ध आहेत. डॉल मात्र झेल सुटलाय. एक रन तरी कंप्लीट आहे पहा इकडे डेंजर एंडकडे. ओ अँड विक्ट्री. सामना जिंकला आहे तो म्हणजेच टीम खैरवाडीनं. वेल प्लेड, अभिनंदन, क्या बात आहे. चला कॅप्टन आहे, लगेच कॅप्टन आहे. खैरवाडी संघ तुमचा कॅप्टन आहे. टॉस साठी खैरवाडी संघ तुमचा कॅप्टन येऊ दे. मॅन ऑफ द मॅच.